माझं इथं क्रिकेट. अरे अप्पा, तर काहीच आम्ही लाभेशला शोधत होतो, कुठे गेलाय काय माहिती, भेटतच नाहीये. तर त्याच्या बस ना तास. तेव्हा मित्रांनो भेटलंय फायनल. कुठे गेलं रे? रुद्राच्या घरी गेलो. त्याला जेवायला बोलवलं बी बरं का, तरी मला हर्षलला जेवायला बोलवलं होतं. मी तेच म्हणाव, व्ह्यू कमी व्हायले कसं काय. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग वापस गच्चीवरून सुरू होत आहे, कारण की काल रात्री गहू वगैरे काढायचे राहिले होते, तर ते आज सकाळी काढून घेतले पटापट. आणि आज सकाळी सकाळी उठून मस्त पावभाजीचा प्लॅन झालेला आहे. तर आता सध्या पाव आणायला चाललेलो आहे मी. बाबांनी भाज्या वगैरे आणून दिल्या, तसं पाव आणतो, बाकी मसाला वगैरे सगळं आहे. तर पटकन पाव आणून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला सरळ. काय आता सध्या आजचे काही प्लॅन नाही आहे, म्हणजे मी ठरलं तसं सांगायलो ना, जसे झाले तसे. तर बघू आज समायला विचारून बघू कुठं जायचं आहे का. जर तो जायचं म्हणलं तर बघू, नसता मग काय संध्याकाळचं क्रिकेट तर फिक्स. काल मजा आली 6 ऑल आऊट केले म्हणून, तर आज पण खेळू आपण 6 ऑल आऊटच राहणार आहे. तर मस्त बघू, समायला विचारू कुठं बाहेर जायचं असेल तर जाऊन येऊ, नसतं बघू मग सांगतो मी तसं तुम्हाला. चला सध्या पाव आणतो आणि मग भेटतो तुम्हाला. चला. तर मित्रांनो हे बघा, ब्रेड वगैरे आणली आत्ताच. आता मस्त पैकी खातो आणि डायरेक्ट झोपून जातो. काय आपलं खायचं प्यायचं आणि मस्त झोपायचं, बाकी करायचंच नाही. तर मित्रांनो मस्त पावभाजी रेडी झालेली, आता ती खातो पटापट आणि डायरेक्ट झोपी जातो. मग संध्याकाळी उठल्यावर बघू काय काय प्लॅन आहेत ते. झालं आहे, चला पटकन खाऊन घेतो आता. झालं झालंय का? किती वेळ आज होणार नाही. कधी होईल मग? तुझ्यासाठी कमी. हा, पाव गरम होत आहे, इकडे भाजी झालेली, इकडे एक काय मस्त खातो गरम गरम आणि झालं. मग लावेशला राहू दे खाली, तू पॅकेटनीच खाणार. नको त्याला नको बोलू आता, तर मस्त मी एकटाच खातो मग झालं. एकदा आवाज देऊन बोलू, लाभेश. मी लाभेशला शोधत होतो, कुठे गेलाय काय माहिती, भेटतच नाहीये. तर त्याच्या मित्रांकडे फोन लावला तर ते म्हणताय की ते पण घरी नाहीये. तर आता मी खाली जातोय बघायला कुठे गेले काय माहिती पोरं. त्यांना सांगितलं बरं कॉलनीत खेळत जा, तरी खेळत नाही. हा मग बघतो आता कुठे गेले, भेटतच नाही ना. कुठे गेले काय माहिती. तेव्हा मित्रांनो भेटलंय फायनल. कुठे गेलं रे? रुद्राच्या घरी गेलतो. पागल. तुम्हाला माहितीच असतं शेवटी त्याच्याच घरी असतं. अरे पण त्याचा फोनच लागत नव्हता. लागणार ना शेवटी. त्याची आई म्हटली मला काय फोन लावला होता. हा ना, आत्ता लावला असेल आईने, तर माहित नाही, आत्ता लागतच नव्हता. हे भेटलं बघा, येड सांगून जात जाय. काय पाहतो सांगून जात जाय. पण ती तिकडच असतं नेहमी, त्याच्या घरी जातं तिकडच असतं. अरे पण सांगून जायला काय आपल्या वेळेकडे. त्या फोन पण उचलत नाही ते याच्या ह्याच्यात. भेटलं, चला याला घेऊन जातो घरी. चल पावभाजी गेलेली खायचं. चला बरं. हो हो. आईला सांग मला आलं. काय? मी आलोय तुझ्याकडे, सांग तिला. सांगतो ना फोन लावून. चल. वापस ती घरी, तू तिकडच का बसला. हा तू शिवाय तर असेही खाणारच आहे. खाणार तर आहे मला पण माहिती. हा, मग त्यापेक्षा सांगून जात जा ना, बरोबर. डबल शिवाय खाल्लेलं बरं का थोड्या शिवाय खाल्लेलं? तरी शिवाय खाणारच आहे तू. थोड्या बरं आहे ना, डबल डबल कुठं खवायचं. पण तरी नवीन बोल. कस काय भेटला आम्हाला. भेटला असा? हे बघा हे ढापणे पोरं, हे असं तुमच्या वस्तू पडू नका ती बरं का, हे उचलतं नाही. आणि जर पडलं तरी यांच्याकडे या, माझ्याकडे या. अशा मेडिकलकडे गेलो ते काका वाटले, अरे बॉल गिरा था. अरे हो, हमारा इथं असं म्हणले का तू? अरे काय पागल आहे. चला आजचा बॉल झालेला आहे कृष्णा. अरे अजून 3-4 बॉल असे पुढं ते 3-4 विकेट घेतले. हा भेटला होता. या बा मित्रांनो, मस्त मस्त गरम गरम पाव चालू आहे. पावभाजी खाण्यात झाली की डायरेक्ट झोपणार आहे मी, कारण की सकाळी 6 उठलो म्हणून मी झोपणार आहे आता डायरेक्ट. आज पण दुपारी लाईट नाही जावं फक्त, आता मस्त झालं. तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं आहे. आम्ही चाललो आता आत्याकडे, थोडं आत्याकडे बसून येतो आणि मग आल्यावर झोपतो डायरेक्ट. मस्त त्यांच्याकडे बसू एसीत, डायरेक्ट झोपू जाऊ. दादू हां डायरेक्ट झोपून जाऊ. अरे दादूची परीक्षा आहे रे, तो घरीच. त्याला सुट्ट्या कशाच्या आहे? परीक्षेच्या आहे, परीक्षेचा अभ्यास करायला. तर परीक्षा नसतं, त्यांनीच आणून नसतं ते. आमच्या आजीनी ना काहीतरी पाठवले आत्तासोबत, तर ते घ्यायला चाललोय आम्ही. चालतो. हो. चल. काकुली ओरडल्या. कोणते? त्या मोगलीची. का बरं? आम्ही माझ्या घरात
तुम्हाला इकडे स्विंग मारता नाही आता मी पाय बरं मला एवढं शॉर्ट आहे पण तरी माझी जाते तरी धावून इकडे मारायला लागलेले तसं करा ना तुम्ही पण. तसं मारायला गेलं तर बिल्डिंग काल इतकी मजा आली तुम्ही सिक्स ठेवल्यामुळे मी एवढं छान खेळलो माहिती काल नसता मग तुला माहिती टच माझ्या होत नाही एवढी तरी मी काल म्हणजे येतं मला पण मला बोल होऊन जातं एक टाइम मी आवडत होतो. हे बाय काल एकाकडे मुंजी होती बाबांच्या मित्राकडे त्यांनी हे दिले किती भारी दिसते. मी आत्ताच लावली आता वापस काढायला लावली द्राक्ष काढणार थोडा काय होतं. सो काही झालं वाटतं मी खेळायला राहिले पण मी याच्यावरती बिलकुल फोकसली राहिला नाही गाईस. हा काही काढो काही करू मला काही फरक नाही पडत. जाऊन येतो हप्त्या गणाने मग भेटतो तुम्हाला संध्याकाळी डायरेक्ट. क्रिकेटचा प्लॅन फिक्स आहे ना मग तर क्रिकेटचा प्लॅन फिक्स झालेला आहे मग संध्याकाळी तुम्हाला डायरेक्ट भेटतो. त्या क्रिकेट काकू काही नाही थोड्या वेळ ओरडता. सांगायचं कसं सांगायचं कसं काय तर मित्रांनो आमचा संध्याकाळचा क्रिकेटचा प्लॅन फिक्स झाला आवेशच्या म्हणण्यानुसार. मस्त आता यांना आज 100च मार्क 100 तर करणार. त्या काकू काही नाही करत त्या फक्त थोडंसं सकाळी बॉल त्यांच्या घराकडे मारायचंच नाही तुम्ही स्वीप करा तिकडे मारा जसं मी मारले होते काल. त्या बॉल गेल्या म्हणता नंतर मग काही नाही झालं. हा थोडं लागून द्यायचं बस झालं बाकी काही नाही बरं ते. आमच्या काय करतो येईल अभिष हा अरे खाली जाऊन घ्यायचं ते ना आता इथं क्रिकेट अरे अप्पा हे फक्त गेम मध्ये मारताय ते खाली तर मारता येत नाही. काल पण मारला होता एक. हो चुकून आणि काल अर्धे तर टच एक मारलं का होतं. काल मग अनलिमिटेडची असती मॅच तर मग काल अनलिमिटेड तर खेळत होतो आपण हा. अनलिमिटेडच तर खेळत होतो काल. हे संपलं ना? Batting संपली, वापस करायचं मला. हे बाय बॅटिंग झाली बॉलिंग करत नाही नुसती बॅटिंग करते 4 चालायचं खाली मग चल, चहा पिल होतो tournament खेळतो. सर्वजण चहा वगैरे पितून जातो. त्या बघा मित्रांनो आता तुला दाखवणं पुरतं मी पिशवी धरली त्याला आलं म्हटलं अरे तुझं बाळक ए थांब ना दाखवू दे. थांब. ए बसणार तासही माझ्यासोबतच आहे गाडीवर थांब. हे बा तिथे आत्तून गे म्हणल्यावर घेतले नाही बरं का फॉर्म मध्ये आता कशी दिली आहे चल धरायचं गच्चू. हो नाही आत्तापर्यंत म्हणजे दाखवावं लागतं ना की बाहेर आपण खूप चांगले आहे सगळी कामं आपणच करतो. धर आता पुढे गेला धर आता तूच हंटर धर आता तूच. वेलकम बॅक टू द व्हिडिओ. तर आता क्रिकेटचा प्लॅन झालेला आहे. लागू त्याच्या मित्रांना बोलवायला गेला आहे आणि ते खाली आल्यावर मस्त क्रिकेट घेऊ काल सारखं. आज तर एक 100 रन मारल्याशिवाय थांबणार नाही. भाऊ चला आता मस्त क्रिकेटचा प्लॅन झाले त्याच्यानंतर भाऊ जायचं तर मस्त क्रिकेट वगैरे घेऊन झालेलं आहे. हर्षल पण आला होता आज कसं काय माहित नाही पण आला होता. इकडे 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 ये आता गप्पा मारत तू इधर आ. असं लहान पोरांना त्रास द्यायला आवडतो मला भैया. त्यानं शिकवलंय मला ते आणि कोणाला बोलतोय काय माहिती. उद्या येतो ना भाऊ. बोलवलेलं नाही काही नाही बरं का कधीच उद्या येतो करायला काय हर्षल. ऍक्टिंग करा शायनिंग आता याला जेवायला बोलवलं बी बरं का तरी मला हर्षलला आज जेवायला बोलवलं म्हणे. याच्या मी तेच म्हणावं व्ह्यू कमी व्हायले कस काय म्हणलं तर हे प्रॉब्लेम आहे. आता काही पर्याय आहे का पर्याय काहीतरी असेल ना. कोण रे इस पे नाम बता तेरे दादाजी को वीडियो दिखाने का. शिव्या देता ना तू. मैंने अभी सुनी शिवी देईन तू ना. नाव काय याचं काय ना खुश ये दादाजी को वीडियो आने वाला तेरे. इसको पूछ वीडियो डालता कि नहीं पूछ इसको. पता नहीं क्या देख फिर अभी सॉरी बोल दे इस पे नहीं तो यार डाल दूं फिर. रो रहा है. देख सॉरी भैया मेरे को काय को उधर कैमरा में इधर आके सॉरी बोल. काही करायचं भैया काही झालं तरी बोल द्या तुले काही बी करायचं ह्याच्यामध्ये घेत राहायचे आपल्याला कंटेंट लागते फक्त. हो तर मित्रांनो जेवण वगैरे झाले आता घरी आलोय थोडे जेवण करतो आणि 1-2 बाहेरचे काम आहे जेवढे करून येतो.
मित्रांनो आत्ता मी घरी आलो होतो ना, तर थोड्या वेळ बसलो आणि बातम्या पाहत होतो. तर बातम्या पण कशा आहे माहिती का, की 26 वर्षाच्या मुलाने केली आत्महत्या, 30 वर्षाच्या मुलाने केली आत्महत्या. हे म्हणजे ते बातम्या पाहणं म्हणजे मी म्हणून पाहत नाही माहिती का, बातम्या मूडच गेला पूर्ण. कधीतरी पाहावं म्हणलं थोडं, ते जे आत्तामध्ये हे झालं होतं, दहशतवाद झाला होता, त्याच्यामुळे पाहत होतो ते असल्या घाण बातम्या. म्हणलं यार हे असं काय, म्हणलं म्हणजे काहून विचारत कसे येते अशी. तर मित्रांनो आत्ता जस्ट फिरून आलोय मी. समर्थला थोडं काम होतं बाहेर, त्याच्या वडिलांसोबत जायचं होतं त्याला, तर तो काही आला नाही. मी एकटा फिरून आलोय, मग आता थोडं दूर जाऊन आलो, पायी फिरून वगैरे आलोय. तर आता काय या ब्लॉगमध्ये एवढंच, आजचा बोर होता थोडा दिवस, तर या ब्लॉगमध्ये एवढं काही खास नाही आहे. तर क्रिकेट वगैरे तर खेळलो, पण जास्त मुलं नव्हते आले, तर बोर झालं. तर काही नाही, या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. चला लवकरच भेट.